नमस्कार मित्र हो. गुरु विश्वंभर कृपा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ लक्कड जवळपास शिवनेरी महाविद्यालय शिरोळांतपाळ डिस्ट्रिक्ट लातूर यांच्या वतीनं आयोजित वन डे ऑनलाईन वर्कशॉप ऑन PBAS प्रोफार्मा ऑफ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी फॉर कॉलेज टीचर्स या एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर अमोल लाटे, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवनेरी महाविद्यालय शिरोळांतपाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आपल्याला माहिती आहेच की शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षापासून आपल्या विद्यापीठाच्या मार्फत जो आपल्याला आपल्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे जे काही आपण शैक्षणिक कार्य केलेलं आहे किंवा संशोधनामध्ये जे काही काम केलेलं आहे त्याच्या आधारे आपलं जे स्वयंमूल्यमापन किंवा मूल्यांकन आपण करतो, ते मूल्यमापन किंवा मूल्यांकन केल्यानंतर आपण ते विद्यापीठाच्या मार्फत पुरवण्यात आलेल्या PBAS या फॉर्ममध्ये आपण ते भरून आपल्या महाविद्यालयातील IQSC या विभागाकडे किंवा त्या सेलकडे ते आपण प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्षाच्या किंवा सत्राच्या शेवटी जे आहे ते जमा करत असतो. या PBAS फॉर्म किंवा जो काही प्रोफार्म्याच्यामध्ये आपण माहिती भरून देतो त्याचा उपयोग आपल्याला करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम म्हणजेच CASमध्ये आपली जी पदोन्नती होते त्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून जो काही फॉर्म बदलण्यात आलेला आहे, जो UGC रेग्युलेशन 2018 असेल किंवा 7व्या वेतन आयोगाच्या ज्या काही शिफारशी असतील त्याच्या अनुषंगानं जो नवीन फॉर्म विद्यापीठाच्या मार्फत देण्यात आलेला आहे, या फॉर्मच्या अनुषंगानं चर्चा व्हावी, त्यासोबतच या फॉर्ममध्ये असणारे जे काही ठळक मुद्दे आहेत किंवा त्या अनुषंगानं येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत यावर सखोल अशा पद्धतीनं जे आहे ते चर्चा होण्यासाठी किंवा त्याबद्दलची माहिती देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून मी महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी करत आहे. यामध्ये आपण जर या PBAS प्रोफार्मा जो काही नवीन विद्यापीठाच्या मार्फत देण्यात आलेला आहे त्याची थोडी पार्श्वभूमी जर जाणून घेतली तर आपल्या लक्षात येईल की विद्यापीठ अनुदान आयोगाचं जे काही रेग्युलेशन आहे, ज्याला आपण UGC रेग्युलेशन, जे की भारताच्या राजपत्रामध्ये 18 जुलै 2018 हे जे आहे ते प्रकाशित करण्यात आलं आणि त्यामध्ये जी काही शिक्षकीय पदं आहेत किंवा प्राध्यापक आहेत यांच्या कॅशच्या बाबतीमध्ये, सेवा शर्तीच्या बाबतीमध्ये, त्यासोबतच त्यांच्या वेतन ज्याला आपण म्हणतो की वेतन श्रेणींच्या बाबतीमध्ये असेल, या सर्व अनुषंगाने त्यामध्ये उल्लेख असलेला पाहायला मिळतो. आणि मग त्याचाच आधार घेत या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ज्या काही 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं शिफारसी होत्या, त्या शिफारसी महाराष्ट्र शासनाने आपल्या शासन निर्णय दिनांक 8 मार्च 2019 त्या ज्या आहेत त्या स्वीकारण्यात आल्या. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये असणारं जे काही शुद्धीपत्रक आहे ते देखील दिनांक 10 मे 2019 आपल्यासमोर जे आहे ते आलेलं आहे. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आपल्या विद्यापरिषदेच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावाअंती आपल्याकडे जे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती ठेवलेलं आहे त्यामध्ये दिनांक 31 मे 2019 रोजी हा जो काही PBAS फॉर्म आहे तो नव्याने आल्याचे किंवा त्यानुसार आपण माहिती भरण्याचे आव्हान किंवा तशा प्रकारच्या सूचना सर्व शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आपण हा जर टेबल पाहिला तर हा टेबल मिनिमम API रिक्वायरमेंट फॉर द प्रमोशन ऑफ टीचर्स अंडर करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम इन कॉलेजेस, आपण यामध्ये मुख्यत्वे करून जी काही संलग्नित महाविद्यालये आहेत, मग त्यातली जी आहे ते अंडर ग्रॅज्युएट किंवा पदवी स्तरावरती महाविद्यालय असतील किंवा त्या महाविद्यालयांमध्ये आपण ज्याला आपण पदव्युत्तर किंवा PG महाविद्यालय असतील, या महाविद्यालयांच्या बाबतचा हा टेबल आपण UGC रेग्युलेशनची काही गॅझेट कॉपी जी आहे 18 जुलै 2018
त्याच्या पृष्ठ क्रमांक किंवा पान क्रमांक आपण 79 वरती हा टेबल जो आहे तो देण्यात आलेला आहे. हा टेबल काय दाखवतो तर यामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला जे काही आपल्या स्टेजेस आपण यापूर्वी जे आहे ते म्हणत होतो की असिस्टंट प्रोफेसर स्टेज फर्स्ट टू सेकंड किंवा सेकंड टू थर्ड किंवा थर्ड टू फोर्थमध्ये आपण असोसिएटमध्ये जातोय किंवा त्यानंतर जे आहे ते प्रोफेसर ग्रेडमध्ये आपण जातोय. इथं जे आहे हे आपल्याला समजण्यासाठी जे आहे ते आपण पूर्वीचीच जी काही ज्याला आपण म्हणू शकतो की संज्ञा होत्या त्याच वापरलेल्या आहेत. याऐवजी जर नवीन वेतन आयोगाच्या अनुषंगानं किंवा 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला लेवल हा शब्द जो आहे तो आलेला पाहायला मिळू शकतो. पण आपण समजण्यासाठी जे आहे ते हा सुरुवातीच्या संज्ञांचा वापर या ठिकाणी ठळकपणे करतो. यामध्ये काय आहे तर आपण जर पाहिलं तर 6व्या वेतन आयोगाच्या किंवा UGC रेग्युलेशन 30 जून 2010चे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज किंवा क्रायटेरिया जे आपले होते त्या क्रायटेरियाच्या अनुषंगानं प्रथम असेल, द्वितीय असेल किंवा तृतीय क्रायटेरिया ज्याला आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणतो त्यानुसार आपल्याला जे आहे ते गुणांक किंवा मार्किंग जे आहे ते असलेली पाहायला मिळत होती. इथं थोडा बदल या ठिकाणी अशा करण्यात आलेला आहे की आपल्याला तुमचा पहिला क्रायटेरिया जो काही आपल्याला टीचिंगचा किंवा लर्निंगचा आपल्याला त्या ठिकाणी होता त्यासोबतच दुसरा जो क्रायटेरिया त्या ठिकाणी देण्यात आलेला होता म्हणजे टीचिंग किंवा लर्निंग यासोबतच ज्या दुसऱ्या क्रायटेरियामधल्या ज्या बाबी होत्या या सर्वांना एकत्रितरित्या क्लब करून त्या ठिकाणी त्याला फक्त ग्रेडिंग किंवा रेटिंग देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला इथं पाहत असताना हे केवळ कॅटेगरी थर्ड किंवा क्रायटेरिया थर्डमध्ये आपल्याला किती मार्क्स आवश्यक आहेत किंवा किती पॉईंट्स आवश्यक आहेत आपल्या प्रमोशनच्या वेळेस ते इथं जे आहे ते दर्शवण्यात आले. आता उदाहरणादाखल जर आपण घेतलं तर आपण असिस्टंट प्रोफेसर ज्यावेळेस स्टेज फर्स्टकडून स्टेज सेकंडमध्ये म्हणजे आपण AGP आपला 6,000कडून 7,000कडे म्हणजे पहिल्या स्टेजचं ज्यावेळेस आपल्याला प्रमोशन आवश्यक असतं यामध्ये सुद्धा आपण पुन्हा PhD असेल तर 4 वर्षामध्ये, MPhil असेल तर 5 वर्ष सेवा, त्याचबरोबर नेट सेटचा कॅन्डिडेट असेल किंवा प्राध्यापक असेल तर त्यांच्यासाठी 6 वर्ष. तर या त्यांच्या पूर्ण सेवा कालामध्ये किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की तो जो काही पिरियड आहे ज्याला असेसमेंट पिरियड या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपण गृहीत धरूया की एक प्राध्यापक PhD असलेला आहे ज्याचं 4 वर्षामध्ये कॅस जे आहे ते होणार आहे तर त्या प्राध्यापकाला त्याच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण असे 20 गुण जे आहे ते रिसर्च किंवा कॅटेगरी थर्डमध्ये मिळणं आवश्यक आहे तरच त्याचं जे प्रमोशन जे आहे ते त्या ठिकाणी होऊ शकतं. आता दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं तर यामध्ये ज्यावेळेस आपण स्टेज सेकंडकडून थर्डकडे प्रमोशन आपलं होणार आहे किंवा आपला AGP 7,000 आहे आणि आपल्याला 8,000 AGPच्या मध्ये आपलं प्रमोशन हवं आहे अशा वेळेस आपल्याला जे काही 5 वर्षाचा असेसमेंट पिरियड आहे स्टेज थर्डमध्ये जाण्यासाठी तर त्यावेळेस आपल्याला कॅटेगरी थर्डमध्ये 50 गुण जे आहे ते असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं तिसरा जे आपला त्याला आपण स्टेज आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्टेज थर्ड टू फोर्थ म्हणजे 8,000कडून 9,000 म्हणजे आपण जिथं असोसिएट प्रोफेसर होणार असं म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला 45 मार्क्स किंवा पॉईंट्स जे आहेत ते आपल्या असेसमेंट पिरियडमध्ये असणं आवश्यक आहे. आणि शेवटचा जो टप्पा त्यामध्ये राहतो ज्या ठिकाणी आपण प्रोफेसर या कॅडरवरती किंवा पदावरती प्रमोशन जे आहे ते आपण प्राप्त करू इच्छितो अशा वेळेस आपल्याला 60 गुण किंवा 60 पॉईंट्स या असेसमेंट पिरियडमध्ये जे आहे ते असणं आवश्यक आहे. त्यासोबतच हा दुसराच मुद्दा आहे की आपण पहिलं जी स्टेज आहे त्यामध्ये त्याची ज्याला आपण म्हणू शकतो की मूल्यमापनाची पद्धत कशी आहे किंवा त्याच्या प्रमोशनची पद्धत काय आहे तर पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जात असताना त्याला फक्त स्क्रीनिंग कमिटीच्या थ्रू जे आहे ते जावं लागतं म्हणजे छाननी समितीच्या मार्फत या प्रस्तावाची छाननी होते आणि मग आपलं जे काही जिल्हा लेवलला वगैरे कॅस आपण पद्धती अवलंब केलेला आहे त्यातून ते कॅस होतं. दुसऱ्या स्टेजमध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीनं त्याचं कॅस जे आहे ते त्या प्राध्यापकाचं आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मात्र तिसरं जी टप्पा आहे किंवा थर्ड टू फोर्थमध्ये ज्यावेळेस आपण असोसिएट प्रोफेसर होणार आहेत त्यावेळेस मात्र आपल्याला हे सिलेक्शन कमिटी जे आहे या सिलेक्शन कमिटीच्या मार्फतच आपल्याला त्याची जी आहे ते निवड त्या ठिकाणी जी आहे ते झालेली पाहायला मिळते किंवा पदोन्नती झालेली पाहायला मिळते. त्यासोबतच सिलेक्शन कमिटी ही प्रोफेसर
केडरसाठी किंवा प्रोफेसरच्या पदोन्नतीमध्ये सुद्धा आवश्यक आहे. मित्र, हा टेबल एकदा आपण समजून घेतला की आपल्याला आपल्या प्रत्येक स्टेजला किती वर्षाचा कालावधी म्हणा किंवा किती पॉईंट्स आपल्याला असेसमेंट पिरियडमध्ये हवे आहेत किंवा आवश्यक आहेत, या गोष्टीची जी आहे ते कल्पना यामध्ये येऊन जाते. त्यासाठी हे आपण टेबलचा जो आहे तो पहिल्यांदा अभ्यास केला. दुसरं, आपण हा जो काही स्ट्रक्चर ऑफ PBS फॉर्म जो म्हणतो, जो आपल्याला नवीन फॉर्म आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे किंवा विद्यापीठानं उपलब्ध करून दिलेला आहे, यामध्ये जर पाहिलं आपण तर याचं आपण पार्ट ए, पार्ट बी या भागामध्ये जे आहे ते आपण त्याची डिव्हायडेशन मुख्यत्वे करून करतो. यामध्ये पार्ट ए मध्ये काय आहे तर जनरल इन्फॉर्मेशन अँड अकॅडमिक बॅकग्राऊंड, म्हणजे जो कोणी प्राध्यापक त्या ठिकाणी आहे त्या प्राध्यापकाच्या बाबतीत त्याचे स्वतःचं नाव असेल, पद, डेसिग्नेशन, पहिलं कॅस्ट कधी झालेलं आहे किंवा त्यानंतर दुसऱ्या कॅस्टसाठी इलिजिबल त्यांची तारीख कोणती आहे, त्यांचे ईमेल, फोन नंबर, अशा अनुषंगिक गोष्टी किंवा त्यांचं शिक्षण एक अर्हता जे आहे त्याच्या बाबतीमध्ये आहे. मग HSC पासून BSc असेल, MSc असेल, याचे जे काही मार्क्स किंवा पदवी स्तरावरचे मार्क्स, हे सगळं त्याच्यामध्ये जे आहे ते उल्लेख असलेला पाहायला मिळतो. ही माहिती जनरल स्वरूपामध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळेल. आता दुसरं जे आहे याच्यामध्ये ते आहे पार्ट 2. यामध्ये आपल्याला कॅटेगरी फर्स्ट आणि सेकंड हे कंबाईनरित्या या ठिकाणी जे आहे ते मांडणी केली आहे, ज्यामध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर या नावाने तो जे आहे ते फॉर्ममध्ये दाखवण्यात आलं आहे. आणि हे करत असताना टेबल फर्स्ट या नावामध्ये किंवा या टेबल फर्स्टमध्येच या दोन्ही कॅटेगरीचा म्हणजे फर्स्ट आणि सेकंडचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. इथं जर पाहिलं आपण तर फर्स्ट पॉईंट जो आहे टेबलमधला तो आपला आहे टीचिंग, आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आहे आपला इन्व्हॉल्वमेंट इन द युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज स्टुडंट्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, त्यासोबतच रिसर्च ॲक्टिव्हिटीज. आणि इथं मात्र या कॅटेगरी फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपलं जे सुरुवातीला किंवा पहिल्या 6व्या वेतन आयोगाच्या वेळेस आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे मार्क्स जे आहेत ते आवश्यक होते. इथं मात्र तुमचं ग्रेडिंग मार्फत किंवा रेटिंग मार्फत तुमचं प्रमोशन जे आहे ते होणार आहे. म्हणजे आपली प्रगती समाधानकारक आहे, जे गुड आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे किंवा नॉट सॅटिस्फॅक्टरी आहे, हे या पहिल्या आणि दुसऱ्या क्रायटेरियामध्ये फक्त रेटिंगच्या स्वरूपात. आता जो दुसरा टेबल आहे जो फक्त आणि फक्त कॅटेगरी थर्ड, ज्याच्यामध्ये रिसर्च आणि अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन्सवरती भर देण्यात आलेला आहे, इथं मात्र आपल्याला त्याचे पॉईंट्स किंवा मार्क्स जे आहेत ते मिळवणं आवश्यक आहे, जे की पहिल्या फर्स्ट आणि सेकंड कॅटेगरीमध्ये फक्त ज्याला आपण रेटिंग किंवा ग्रेडिंगच्या मार्फत मिळवत होतो. हा एक सर्वसाधारणपणे स्ट्रक्चर किंवा ढाचा जर आपण पाहिला या नवीन फॉर्मचा तर तो आपल्याला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर हा फॉर्म इथून जो आहे तो खऱ्या अर्थानं सुरुवात होतो. इथं जर आपण पाहिलं तर विद्यापीठाचं नाव आहे, आपल्या महाविद्यालयाचं नाव आपल्याला इथं जे आहे ते आपण टाईप करतो. इथं करत असताना जे आहे ते इथं पूर्णपणे सगळ्या ॲसिस्टंट प्रोफेसर, असोसिएट म्हणजे सर्वांसाठीच हा फॉर्म इथं असलेला पाहायला मिळतो. पुन्हा ह्युमॅनिटीज आहे किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, या प्रत्येकासाठी त्याचा उल्लेख जे आहे ते असलेला पाहायला मिळतो. आणि संदर्भामध्ये मग पुन्हा UGC रेग्युलेशन, महाराष्ट्र शासनाचे रेग्युलेशन, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला इथं संदर्भ जो आहे तो घेण्यात आलेला आहे. अकॅडमिक इयरमध्ये आपलं जे काही अकॅडमिक इयर आहे, उदाहरणादाखल आपण घेऊया की आपण पाठीमागच्या वर्षी लॉकडाऊनच्या पूर्वी जे 2019-20 वर्ष जे आपण होतं ते आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. त्यानंतर आपले पार्ट एमध्ये जी काही जनरल इन्फॉर्मेशन आत्ताच पाठीमागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिली की नाव आहे आपलं, डिपार्टमेंट आहे, करंट डेसिग्नेशन म्हणजे आपण सध्या असिस्टंट प्रोफेसर आहात का असोसिएट आहात ते दाखवलं जातं. डेट ऑफ लास्ट प्रमोशन, पाठीमागचं प्रमोशन कधी झालं होतं आपलं, त्यानंतर पुढचं प्रमोशनची तारीख, इलिजिबल डेट आपली काय आहे, त्यासोबतच आपला पत्ता आहे, या सगळ्या गोष्टी, त्यासोबतच अकॅडमिक क्वालिफिकेशन जे की आपण वेगवेगळ्या पदव्या संपादन केलेल्या आहेत त्याचे मार्क्स वगैरे त्याच्यामध्ये दाखवलं जातं. ही अत्यंत ज्याला आपण जुजबी किंवा जनरल स्वरूपाची माहिती सुरुवातीला आहे. त्यानंतर रिसर्च डिग्रीच्या बाबतीमध्ये आपण PhD आहात का MPhil आहात किंवा डिलीट वगैरे काय असेल तर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा लिहू शकतो. त्यासोबतच आपण हे इन्स्टिट्यूट जॉईन करायच्या अगोदर नोकरी परमनंट किंवा ॲडॉक स्वरूपामध्ये, टेम्पररी स्वरूपामध्ये जर केलेली असेल ती सुद्धा आपण या 10 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला द्यावायची आहे. त्यासोबतच त्याचे मग अनुभव प्रमाणपत्र, जॉईनिंग लेटर्स काय असतील ते
आपल्याला त्यामध्ये मेन्शन करावं लागेल. 11 नंबरचा जो मुद्दा आहे तो आपल्याला ज्या महाविद्यालयात आपण सध्या कार्यरत आहात त्या महाविद्यालयामध्ये आपला विभाग कोणता आहे, आपलं पद काय आहे, कधीपासून आपण सर्व्हिसला आहात, आणि टू म्हणजे टिल डेट असा रिमार्क आपण या ठिकाणी देऊ शकतो. आणि सध्याचा ग्रेड पे किंवा आता ग्रेड पे तर आता 7व्या वेतन आयोगामध्ये आपला ग्रेड पे नाही आहे, आपण इथं पे मॅट्रिक्स लेवल जे आहे ते मेन्शन करू शकतो. म्हणजे लेवल 10 आहे, 11 आहे, 12 आहे किंवा 13A आहे, 13B आहे, या लेवलचा आपल्याला इथं मेन्शन करावे लागते. 12 नंबरचा मुद्दा जो आहे तो आपला टीचिंग एक्सपिरियन्स. मग PG लेवलचं काही टीचिंग असेल, UGचं असेल ते आपण टाकू शकतो. रिसर्च एक्सपिरियन्समध्ये आपण संशोधनासाठी घालवलेला जो काही कालावधी आहे, मग MPhil असेल किंवा PhD, तो सोडून म्हणजे आपल्याला एकदा डिग्री अवॉर्ड झाली की त्याच्यानंतर आपले संशोधनाचे किती वर्षाचा अनुभव आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते घ्यायचा आहे. एक्सक्लुडिंग या शब्दावरती मित्र हो आपण भर दिला पाहिजे, म्हणजे तो कालावधी सोडून. 14 नंबरचा जो आहे तो फील्ड ऑफ स्पेशलायझेशन. मग आपलं जे काही स्पेशलायझेशन किंवा डिसिप्लिन आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते टाकू शकतो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ज्याच्यावरती आपल्या प्रमोशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर जो आहे तो दिला जातो तो आहे आपला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स, म्हणजे ज्याला आपण HRDC, जे पूर्वीचं आपण अकॅडमिक स्टाफ कॉलेज म्हणायचो, या HRDCच्या अंतर्गत झालेले आपले काही ओरिएंटेशनचे प्रोग्राम्स असतील, काही रिफ्रेशर कोर्स आपण अटेंड केलेले असतील, काही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स त्या ठिकाणी जे आहे ते आपण अटेंड केलेले असतील, किंवा मूकचे आहेत, मासिव ऑनलाईन ओपन कोर्सेस आहेत ज्याला आपण मूक म्हणतो शॉर्टमध्ये, जे 1 किंवा 2 वीक कोर्सेस असतील, ज्यामध्ये त्या कोर्सचं नाव किंवा ते कोणत्या ठिकाणी तो कोर्स जो आहे तो घेण्यात आला, त्याचा कालावधी काय होता, आणि ते ऑर्गनाईज जे आहे ते कोणत्या विद्यापीठाच्या किंवा HRDCच्या मार्फत केला होता, ही अतिशय ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी. त्यानंतर खऱ्या अर्थाने PBS फॉर्मला जी सुरुवात होते ती आपल्या ह्या टेबल नंबर 1 पासून जे आहे ते पाहायला मिळते. यामध्ये काय आहे तर आपला टीचिंगवरती ज्याला आपण म्हणू शकतो की भर या ठिकाणी जे आहे ते देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर कॅटेगरी फर्स्ट किंवा टीचिंग या ॲक्टिव्हिटीचा उल्लेख घेत असताना हे जे काही आपल्याला टेबलमध्ये कॉलम दिलेले आहेत, कॅटेगरी कोणती आहे, नेम ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे टीचिंग आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर त्याची युनिटचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करायचे आहे, आणि मग सेल्फ ॲप्रायझल ग्रेडिंग करत असताना कशा पद्धतीनं, आणि मग त्याचा व्हेरीफाईड API जी की कमिटी आपल्या प्रमोशनच्या किंवा कॅशच्या वेळेस आपल्याला जे आहे ते करून देते ते आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. इथं जे आहे सुरुवातीला टीचिंगमध्ये काय त्यांना अपेक्षित आहे किंवा त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे, तर यामध्ये नंबर ऑफ क्लासेस टॉट म्हणजे काय, तर आपण वर्षभरामध्ये मग आपलं प्रथम सत्र असेल किंवा द्वितीय सत्र ज्याला आपण विंटर सेशन किंवा समर सेशन म्हणतो, या दोन्हीमध्ये मिळून आपण जे काही तासिका घेतलेल्या आहेत, टॉट या शब्दाचा अर्थ टीचिंगचं टॉट म्हणजे भूतकाळामध्ये आपण त्याचा उल्लेख जो आहे तो घेतो, आणि मग इथं आपण ज्या काही तासिका वर्षभरामध्ये घेतलेल्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात. त्यासोबतच हे जे काही सिम्बॉल किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की डिव्हाइडचा सिम्बॉल या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे नंबर ऑफ क्लासेस टॉट डिव्हाइड बाय टोटल क्लासेस असाइन्ड. आता टोटल क्लासेस असाइन्ड म्हणजे काय, तर आपला जो काही कार्यभार आहे किंवा वर्कलोड आहे, यामध्ये आपण आपला वर्कलोड किंवा आपण टाईम टेबलमध्ये त्याचंही मेन्शन येतं, आपल्या डेली टीचिंग रिपोर्ट जे आहे त्याच्यामध्ये आपला त्याचा उल्लेख येतो. तर आपण एकूण घेतलेल्या तासिका वर्षभरामधल्या भागिले आपल्याला असलेला वर्कलोड, मग त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही तासिका आपल्या आहेत त्या तासिका आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये आपण त्याचं डिटेलमध्ये एक उदाहरण पाहणार आहोत, गुणुले 100, आणि ती जी काही टक्केवारी येईल ते आपलं टीचिंग असेल. आता इथं घेत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर क्लासेस टॉट इन्क्लूड्स म्हणजे आपल्या ज्या काही तासिका आहेत या तासिकांमध्ये फक्त थेरॉटिकल किंवा ब्लॅकबोर्ड टीचिंगच नाही आहे, तर त्याच्यामध्ये तुमच्या ट्युटोरियल्स असतील, लॅब्स असतील किंवा अदर टीचिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील, या सगळ्यांचा समावेश आपल्याला घेतलेल्या तासिकांमध्येच करावयाचा आहे. त्यासाठी वेगळे तास मोजायचे किंवा त्याचं मेन्शन करायची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आता दुसरं इथं पाहत असताना टीचिंगमध्ये पहिल्यांदा ब्लॅकबोर्ड टीचिंग, जे आपण घेतलेल्या ज्या काही तासिका आहेत
त्या तासिकांपैकी खडू आणि फळा याचा वापर करून किती तास आपण अध्ययन त्या ठिकाणी जे आहे ते किंवा अध्यापनाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं, आपण टीचिंगमध्ये ICT बेस्ड टीचिंग, ज्यामध्ये मग तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स असतील, गुगल क्लासरूम असतील, यूट्यूबच्या माध्यमातून काय असेल, काही व्हिडिओचं कंटेंट्स तुम्ही त्या ठिकाणी तयार केलेले असतील किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारच्या स्वयंच्या वगैरे ज्याला आपण किंवा NPTELच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तिथं माहिती देण्याचा प्रयत्न केला असेल, ते आपण ICT बेस्ड टीचिंगमध्ये जे आहे ते आपण त्याचा ज्याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी, जो की फुल फॉर्म ICTचा आहे, त्याचा उल्लेख त्या तासिकांचा तिथं करावायचा आहे. आता ह्या प्रॅक्टिकल आणि लॅबोरेटरीज हे विज्ञान शाखेतील किंवा सायन्स फॅकल्टीच्या प्राध्यापकांसाठीच या ठिकाणी जे आहे ते लागू आहे. आता हे जे ट्युटोरियल्स आहे, असाइनमेंट आहे किंवा तुमचं प्रोजेक्ट आहे किंवा तुमचं फील्डवर्क आहे किंवा ग्रुप डिस्कशन आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांचे आपण जे सेमिनार घेतो किंवा रेमेडियल टीचिंग आहे किंवा डाऊट्स क्लेरिफाईंग, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने शंका विचारल्यानंतर त्यामध्ये लागणारा जो काही वेळ आहे किंवा त्यासाठी आपण काही राखीव वेळ जर ठेवला असेल, त्यासोबतच विद्यार्थ्यांचं आपण जे समुपदेशन असेल किंवा त्यांचं मेंटरिंग त्या ठिकाणी जर करत असू, तर अशा बाबींसाठी जो आपण तासिका घातलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी जे आहे ते देऊ शकतो. पण या सर्व तासिका ह्या फक्त आणि फक्त टीचिंगमध्येच इन्क्लूड जे आहे ते झालेल्या पाहायला मिळतील. आता हे जे काही आपले तास या ठिकाणी जे आहे ते येणार आहेत, त्या आलेल्या तासिकांचं आपल्याला आवर्समध्ये जे आहे ते रूपांतर पहिल्यांदा जे आहे ते करून घ्यावं लागेल. कारण जे काही आपले UG कॉलेजेस आहेत किंवा पदवी स्तरावर महाविद्यालय आहेत, यांच्या तासिका ह्या 50 मिनिटाच्या आहेत. त्याला आपल्याला तासामध्ये त्याचं जे आहे ते रूपांतर करत असताना 60 सेकंदाचं जे आहे ते आपण त्याचा भागिले करून आपण त्या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते करू शकतो. आणि ते येणारं जे काही उत्तर आहे किंवा पर्सेंटेज आहे आपण या ठिकाणी आपल्याला द्यावायचं आहे. आणि त्यासोबतच सेल्फ अप्रायझल करत असताना जर या ठिकाणी येणारी जी काही टक्केवारी आहे, जर 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आली असेल, तर आपल्याला या ठिकाणी गुड हे रेटिंग किंवा ज्याला आपण ग्रेडिंग जे आहे ते प्राप्त होतं. जर बिलो 80 असेल पण 70पेक्षा जास्त असेल, अशा ठिकाणी आपल्याला ते सॅटिस्फॅक्टरी स्वरूपामध्ये असलेलं पाहायला मिळू शकतं. तर आता आपण याचं उदाहरण एक घेऊया, म्हणजे आपला या ठिकाणी जी आहे ती संकल्पना ती क्लिअर आहे. आता उदाहरणार्थ घेत असताना मी माझं स्वतःचंच या ठिकाणी उदाहरण आपल्यासमोर जे आहे ते मांडतो आहे. आता इथं पाहत असताना जे काही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आता इथं पाहत असताना माझ्या बाबतीमध्ये BSc फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल किंवा थर्ड इयर असेल. यामध्ये नंबर ऑफ क्लासेस असाइंड आपण पहिल्यांदा घेतोय. नंबर ऑफ क्लासेस असाइंड म्हणजे काय? मला जो काही कार्यभार देण्यात आलेला आहे किंवा वर्कलोड जो आहे, आता विज्ञान शाखेच्या प्राध्यापकांसाठी इथं घेत असताना आपल्याला थिअरी आणि प्रॅक्टिकल असा वेगळा वर्कलोड येईल आणि त्याची पुन्हा एकत्रितरित्या बेरीज करावी लागेल. या ठिकाणी आपण जर BSc फर्स्ट इयरच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला 90 तासिका ज्या आहेत ते वर्षभरामध्ये आहेत. म्हणजे एका पेपरसाठी 45, म्हणजे 45 अधिक 45 90 असं तिन्ही वर्षाच्या बाबतीमध्ये, आणि त्याची एकत्रित बेरीज 270 आपल्याला आलेली पाहायला मिळेल. प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये घेत असताना साधारणतः आपल्याला प्रत्येक वर्षाच्या जे काही प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये साधारणतः 20 प्रॅक्टिकल्स आपल्याला जे आहे ते यादीमध्ये जे आहे ते देण्यात आलेले आहेत. आणि त्या 20 प्रॅक्टिकल्समध्ये पुन्हा घेत असताना आपल्याला एक प्रॅक्टिकल हे 4 तासिकांचं आहे, म्हणून आपण 20 चोक 80 या हिशोबाने आपण त्याला पुन्हा 80 80 80 तिन्हीची बेरीज आपल्याला 240, आणि मग ह्या थिअरी आणि प्रॅक्टिकलची बेरीज केली असता 510 तासिका या वर्षभरामध्ये मला वर्कलोडनुसार किंवा कार्यभारामध्ये देण्यात आलेले आहेत. त्या तासिका आपण सुरुवातीला काढून घेतल्या. आता नंबर ऑफ क्लासेस टॉट म्हणजे काय? तर मी या दिलेला जो मला वर्कलोड होता त्यापैकी किती तासिका या ठिकाणी जे आहे ते कंडक्ट केलेल्या आहेत. आता हे उदाहरणादाखल घेत असताना की समजा मी 90 पैकी 75 तास टीचिंग फर्स्ट इयरसाठी केलं आहे, सेकंड इयरसाठी 78 तास किंवा तासिका आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, आणि थर्ड इयरसाठी 80, यांची बेरीज 233 आलेली आहे. इथं प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये सुद्धा मी 72 तासिका इथं झालेल्या आहेत, सेकंड इयरसाठी 64 झालेले आहेत आणि थर्ड इयरसाठी 76 झाले, यांची बेरीज 212. आता इथलं थेअरी आणि प्रॅक्टिकल्स मिळून मी वर्षभरामध्ये केलेलं जे काही अध्यापनाचं काम आहे ते 445 तासिकांचं आहे.
मग याच्यासाठी जो संदर्भ आपण वापरणार आहोत तो कोणता आहे, तर आपल्याकडे असणारा वर्कलोड, त्याची प्रत आपल्याकडे उपलब्ध असते. आपण टाईमटेबल करत असताना आपण त्या ठिकाणी आपल्या तासिका दर्शवलेल्या असतात. आपला जो काही डेली टीचिंग रिपोर्ट आहे त्यामध्ये याचं रेकॉर्ड जे आहे ते आपलं वर्षभराचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यासोबतच आपल्याकडे असणारी विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रक किंवा अटेंडन्स जे आहे त्याच्यावरून सुद्धा आपण किती तास अध्यापन केलं किंवा तासिका घेतल्या याचं रेकॉर्ड आपल्याला तिथं मिळू शकतं. आता इथं पाहत असताना जे वरत्या टेबलमध्ये आपण पाहिलं की किती टक्के टीचिंग आपण केलं हे कसं काढायचं आहे, तर नंबर ऑफ क्लासेस टॉट. आता या ठिकाणी नंबर ऑफ क्लासेस टॉट किती आहेत, तर 445 आहेत. म्हणून फॉर्म्युल्यामधले टाकत असताना 445 आणि त्याला भागिले करत असताना टोटल क्लासेस असाइन म्हणजे नंबर ऑफ क्लासेस टॉट डिवाइड बाय टोटल क्लासेस असाइन. आता टोटल क्लासेस असाइन किती आहेत, तर 510 आहेत. म्हणून आपण इथं 510 गुणिले 100. आता गुणिले 100 केल्यानंतर येणारं जी काही टक्केवारी आहे ती किती झाली, 87%. मग ही जी काही 87% आपली जी टक्केवारी आहे ही टक्केवारी आपण या ठिकाणी जे आहे ते मेन्शन करू शकतो. आणि ती 87% म्हणजेच काय झालं, तर मला या ठिकाणी गुड रेटिंग किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की ग्रेडिंग जे आहे ते प्राप्त झालं. हा पहिला जो काय आपला टीचिंगचा कॅटेगरी किंवा क्रायटेरिया आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी आपल्याला त्याचं जे आहे ते मार्क्स किंवा ज्याला आपण ग्रेडिंग जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेली पाहायला मिळते. आता इथं घेत असताना आपण जे आहे ते सरळ तासिकांचं डिव्हाइड करून त्याला जे आहे ते पर्सेंटेजमध्ये घेतले. आपल्याला वरच्या फॉर्ममध्ये दाखवत असताना इथं आपण टोटल ॲक्च्युअल आवर्स स्पेंट हा एक शब्द आपल्याला आलेला पाहायला मिळतो. याचा आपण सरळ आपण घेतलेल्या ज्या काही तासिका आहेत त्याला 50ने गुणिले करून त्याला डिवाइड बाय 60 किंवा भागिले 60 जर केलं, जे की 60 सेकंद आहेत. आणि 50 कशासाठी आहे, तर 50 हे मिनिट्स आहेत, ज्याचं आपण तासमध्ये कन्व्हर्जन जर केलं तर ते सुद्धा हे सेम आपल्याला पुन्हा 87% एवढं उत्तर जे आहे ते मिळू शकतं. अशा पद्धतीनं आपण पहिला जो टीचिंगचा क्रायटेरिया आहे त्याचे मार्क्स आपण त्या ठिकाणी किंवा ज्याला आपण म्हणू शकतो टक्केवारी काढू शकतो. आता दुसरी महत्त्वाची जी काही बाब आहे ती आहे तुमची इन्व्हॉल्वमेंट इन द युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज स्टुडंट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, त्यासोबतच रिसर्च ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीमध्ये आहे. यामध्ये घेत असताना तुमच्या ॲक्टिव्हिटीज येतील, त्यासाठी स्पेसिफाय ॲक्च्युअल पार्टिसिपेशन इन एअर, ज्याच्यामध्ये आपल्याला एका वर्षामध्ये आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जो काही सहभाग नोंदवलेला आहे, मग आपण इथं जागेच्या अभावी येस नो स्वरूपामध्ये घेऊ शकतो. त्याचे जे काही आपल्याला टोटल डेज आपण किती दिवस त्या ॲक्टिव्हिटीसाठी काम जे आहे ते केलेलं आहे किंवा घालवलेले आहेत ते या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याचे पुरावे त्यासोबत आपल्या PBS फॉर्मच्या सोबत जोडू शकतो. त्यासोबतच इथं घेत असताना जसं वरती आपल्याला गुड, सॅटिस्फॅक्टरी किंवा नॉट सॅटिस्फॅक्टरी रेटिंग होतं, इथं घेत असताना गुड जर आपल्याला शेरा पाहिजे असेल किंवा आपली प्रगती त्या ठिकाणी गुड स्वरूपात दिसली पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटीज या टेबलमध्ये किंवा पुढच्या स्लाईडमध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी किमान 3 ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं जे आहे ते प्रगती किंवा ज्याला आपण म्हणतो की सहभाग जो आहे तो या ठिकाणी असला पाहिजे. मीन्स इन्वॉल्ड इन ॲटलिस्ट 3 ॲक्टिव्हिटीज. आणि जर 1 ते 2 ॲक्टिव्हिटीमध्ये असेल तर सॅटिस्फॅक्टरी स्वरूपाचा आहे, जी की सर्वसाधारणपणे सर्वजणच या ठिकाणी जे आहे ते सहजरित्या जे आहे ते आपल्याला आपली प्रगती जी आहे ते साधू शकतात किंवा मार्क्स मिळवू शकतात. यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत, उदाहरणादाखल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज, प्रशासकीय ज्या काही जबाबदाऱ्या आहेत यामध्ये उदाहरणादाखल हेड म्हणून आपण त्या ठिकाणी जर कार्यरत असाल किंवा चेअरपर्सन आपण म्हणतो किंवा डीन आहे किंवा डायरेक्टर आहे, कोऑर्डिनेटर आहे किंवा हॉस्टेल असेल तर त्या ठिकाणी वॉर्डन, हे जे काही प्रशासकीय कामं आपली आहेत तर त्यासाठी आपण या ठिकाणी जर यापैकी कोणती रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर आपण यस या स्वरूपामध्ये लिहू शकता किंवा नो या स्वरूपात लिहू शकता. नसेल तरीही काही हरकत नाही, कारण सर्वांनाच या ठिकाणी तो रोल जो आहे तो उपलब्ध होत नाही. म्हणूनच इथं देत असताना इन्व्हॉल्ड इन ॲटलिस्ट 3 ॲक्टिव्हिटीज, जे येणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत या पूर्ण टेबलमध्ये त्यापैकी किमान 3 ॲक्टिव्हिटीमध्ये आपला सहभाग असणं आवश्यक आहे. समजा जर इथं कुणाचं यस येत असेल तर त्यामध्ये त्यांनी मग वर्षभरामध्ये त्या कामासाठी किती दिवस किंवा किती तास, या ठिकाणी तर आपल्याला तासच्या ऐवजी दिवस जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत.
आणि आपण या ठिकाणी ते जे आहे ते नोंद करू शकतो. त्याचे पुरावे वगैरे आपल्याकडं अगदी सहजरित्या उपलब्धसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची जबाबदारी किंवा काम जे आहे ते कोणतं आहे, तर परीक्षेच्या संदर्भात एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन, म्हणजे परीक्षा घेणं असेल किंवा मूल्यांकनाचा असेल, मग ड्युटीज असाइन्ड बाय द कॉलेज, म्हणजे कॉलेज स्तरावरती आपल्याला जर ते काम देण्यात आलं असेल तेही आपण घेऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑर अटेंडिंग द एक्झामिनेशन किंवा पेपर इव्हॅल्युएशन, विद्यापीठाच्या मार्फत काही परीक्षेचं काम आपल्याला मिळालेलं असेल किंवा देण्यात आलेलं असेल त्याचासुद्धा त्यामध्ये उल्लेख आहे. मग त्यातलं जे काही सब कॅटेगरायझेशन किंवा बाकीचे जे पॉईंट्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत, उदाहरणादाखल क्वेश्चन पेपर सेटिंग. मग आपल्याला क्वेश्चन पेपर सेटिंगच्या बाबतीमध्ये जर आपण मेंबर चेअरमन म्हणून आपला जो काही रोल असेल तर तो मग या ठिकाणी जे आहे ते आपला मेन्शन करायचा आहे आणि आपल्याला मग समजा 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी वर्षभरातलं जे काही पेपर सेटिंगचे आपले दिवस आहेत ते आपण मेन्शन करू शकतो. इन्व्हिजिलेशन किंवा सुपरविजनच्या बाबतीमध्ये जे काही समर विंटरचं मिळून वर्षभराचं आपलं किती आहे तेही आपण टाकू शकतो. भरारी पथकामध्ये किंवा फ्लाईंग स्क्वॅडमध्ये आपण काम केलं असेल तेही आपण टाकू शकतो. कुणी जर CS, ACS किंवा कस्टोडियन म्हणून आपण जबाबदारी पार पाडत असाल तर तेही आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्यासोबतच कॅप डायरेक्टर म्हणून किंवा असिस्टंट डायरेक्टर म्हणून जर आपण त्या ठिकाणी काम केलं असेल परीक्षेच्या बाबतीमध्ये तेही टाकू शकतो. अनफेअर मीन्स कमिटी जी आहे, गैरप्रकार रोखण्याच्या संदर्भात महाविद्यालय पातळीवरती जर काही अशा प्रकारची समिती स्थापन केली असेल तर त्याच्यामधलं कामसुद्धा आपण देऊ शकतो. ग्रीव्हन्स कमिटी, तक्रार निवारण समितीचे आपण सदस्य किंवा चेअरमन असाल त्याचंही काम या ठिकाणी जे आहे ते आपल्याला मेन्शन करता येतं. इंटरनल असेसमेंट, अंतर्गत मूल्यमापन, एक्सटर्नल असेसमेंट, बाह्य मूल्यमापन किंवा बहिस्थ परीक्षक म्हणून आपण काम केलं असेल, रिव्हॅल्युएशनचं काही काम केलं असेल, त्यासोबतच कॉलेजमध्ये आपण रिझल्ट प्रिपरेशन जे आहे मग अंतर्गत असेल किंवा बहिस्थ परीक्षक म्हणून असेल ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते नोंदवू शकतो. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते MPhil किंवा PhD थिसिस इव्हॅल्युएशन. आता जे संशोधक मार्गदर्शक आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा जो आहे तो लागू पडतो. ते या ठिकाणी आपले मार्क्स जे आहेत ते किंवा ज्याला तास किंवा दिवस जे आहेत ते या ठिकाणी क्लेम जे आहे ते करू शकतात. म्हणजे या एक्झामशी रिलेटेड जेवढ्या काही ज्याला जवळपास आपण म्हणतो की 12 ॲक्टिव्हिटीपैकी 1-2 ॲक्टिव्हिटीमध्ये तर आपण सहजरित्या सहभागी असतोच. त्यासोबतच जो C नंबरचा मुद्दा आहे ह्या टेबलमधला तो आहे आपला स्टुडंट रिलेटेड किंवा को करिक्युलर, त्यासोबतच एक्सटेन्शन अँड फील्ड बेस्ड ॲक्टिव्हिटीज. यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर स्टुडंटचे काही क्लब्स आपण स्थापन केलेले असतील किंवा करिअर काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून किंवा स्टडी विजिटच्या दृष्टिकोनातून किंवा स्टुडंटचे सेमिनार आयोजित करणं असेल, अदर इव्हेंट्स असतील किंवा कल्चरल सांस्कृतिक प्रोग्राम आहेत, स्पोर्ट्स आहेत किंवा NCC असेल किंवा आपल्याकडं असणारं NSS नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या बाबतीमधल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासोबतच कम्युनिटी सर्व्हिसेस याचा आपण उल्लेख जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते करू शकतो. तर ह्या बाबींचा सुद्धा समावेश आपल्याला या ठिकाणी करता येईल. यापैकी किमान 1-2 ॲक्टिव्हिटीमध्ये तर आपण सहजरित्या सहभागी असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी त्याचे तास किंवा दिवस जे आहे ते सहजरित्या नोंदवू शकतो. त्यासोबतच आपण काही सेमिनार्स असतील किंवा कॉन्फरन्स असतील किंवा वर्कशॉप्स असतील या जर आयोजित केलेल्या असतील, इथं आपण ऑर्गनायझिंग हा शब्द त्यांनी दिलेला आहे, म्हणजे आयोजन आपण जर केलं असेल किंवा महाविद्यालयीन स्तरावरती काही एखादी ॲक्टिव्हिटी आयोजित केली असेल, मग आपण सायन्स डे आहे, ओझोन डे आहे किंवा आपण इतर ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, भूगोल दिन आहे, असे जे काही कार्यक्रम आपल्याला असलेले पाहायला मिळतात किंवा वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आहे, अशा कार्यक्रमांचा आपण या ठिकाणी जे आहे ते मार्क्स किंवा नोंद जे आहे ते त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्यासोबतच E नंबरचा जो मुद्दा आहे किंवा पॉईंट आहे याच्यामध्ये आपल्याला जी काही आपल्याला संशोधक मार्गदर्शक म्हणून जी काही काम करणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे असणारे जे काही नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट किती आहेत PhDला, त्यापैकी किती कॅन्डिडेट अवॉर्डेड झालेले आहेत याची सुद्धा संख्या आपण या ठिकाणी नोंद करू शकतो. त्यासोबतच जर कुणी कंडक्टिंग मायनर किंवा मेजर रिसर्च प्रोजेक्ट वेगवेगळ्या स्पॉन्सर्ड एजन्सी, मग UGC असेल, विद्यापीठ असेल किंवा DST असेल, DBT असेल किंवा ICSR असेल, यांच्यामार्फत जर आपल्याला काही प्रकल्प किंवा संशोधन प्रकल्प असेल आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या प्राध्यापकांना मिळालेला, तर आपला स्वतःचा जो काही प्रकल्प आहे त्याचे मार्क्ससुद्धा त्या ठिकाणी टाकू शकतो. यामध्ये उदाहरणादाखल आपला जर प्रकल्प 10 लाख रुपये जे काही अर्थसहाय्य आहे त्याच्यात
पेक्षा जास्त किमतीचा किंवा ज्याला आपण म्हणतो की तेवढं अनुदान जर असेल 10 लाखापेक्षा जास्त तर ते त्या ठिकाणी नमूद करू शकतो. 10 लाखापेक्षा कमी असेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी नोंद करण्याची सोय जी आहे ते उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे या सेकंड पॉईंटमधला जो आहे तो आपल्याला ॲटलिस्ट वन सिंगल म्हणजे किमान एक तरी किंवा मग जॉईंट पब्लिकेशन म्हणजे इतर लोकांबरोबर आपण को-ऑथर म्हणून असलेलं इन पी रिव्ह्यूड और UGC लिस्ट ऑफ जर्नल्स म्हणजे किमान एखादा पेपर मग स्वतः एकटा ऑथर म्हणून असेल आपला सिंगल ऑथर किंवा दुसऱ्यासोबत आपलं काम जॉईंट स्वरूपामध्ये असेल तर त्याची संख्या जी आहे ते आपल्याला इथं लिहायची आहे की नंबर ऑफ पेपर्स पब्लिश्ड सिंगल ऑथर म्हणून समजा जर तुमचा एक पेपर असेल त्या वर्षभरामध्ये तर आपण त्या ठिकाणी जे आहे ते त्याची सुद्धा नोंद त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच नंबर ऑफ पब्लिश्ड जॉईंट किंवा ज्याला आपण म्हणतो की को ऑथर म्हणून जर आपण असेल तर ते सुद्धा तिथं मेन्शन करू शकतो. आणि मग या ओव्हरऑल हे जे काही आपण ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत या ॲक्टिव्हिटीचं ग्रेडिंग जे आहे आपल्याला हे ग्रेडिंग येत असताना इथं गुड आहे त्यासोबतच सॅटिस्फॅक्टरी आहे किंवा नॉट सॅटिस्फॅक्टरी आहे. या ॲक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये किमान 1 ते 3 ॲक्टिव्हिटी असतील तर सहजरित्या आपल्याला ते गुड हे रेटिंग किंवा ग्रेडिंग जे आहे ते उपलब्ध किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की मिळू शकतं. नसेल तर सॅटिस्फॅक्टरी वगैरे आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. म्हणजे आपण इथपर्यंत जे पाहिलं की फर्स्ट क्रायटेरिया किंवा कॅटेगरी फर्स्ट आणि कॅटेगरी सेकंड या दोन्ही ठिकाणी आपल्याला जे की पूर्वी मार्क्सच्या स्वरूपामध्ये आपलं मूल्यमापन किंवा मूल्यांकन केलं जायचं त्याच्याऐवजी इथं आता घेत असताना आपल्याला ग्रेडिंग किंवा रेटिंग ज्याला गुड सॅटिस्फॅक्टरी अशा स्वरूपामध्ये महाविद्यालयीन पातळीवरील प्राध्यापकांच्या कॅशच्या बाबतीमध्ये मूल्यमापन होत असताना अशा प्रकारची प्रणाली या नवीन फॉर्ममध्ये अवलंब करण्यात आलेला आहे. आणि ही अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो की महत्त्वपूर्ण बाब आहे आपल्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या करिअर ॲडव्हान्समेंट स्कीमच्या दृष्टिकोनातून ज्याचा आपण नोंद जी आहे ती करून ठेवली पाहिजे. त्यानंतर हा जो काही टेबल सेकंड आहे जो की कॅशमधला अतिशय महत्त्वाचा टेबल आहे किंवा ज्याला आपण कॅटेगरी थर्ड किंवा रिसर्च अँड अकॅडमिक कॉन्ट्रिब्युशन्स म्हणतो. आणि हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण पहिल्या आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला रेटिंग किंवा ग्रेडिंग होतं. इथं मात्र आपल्याला मार्क्स किंवा त्याचे पॉईंट्स जे आहेत ते मिळवायचे आहेत आणि त्याच्या आधारेच आपलं कॅश जे आहे ते पुढं चालून अवलंबून आहे. त्यामुळं इथं आपण घेत असताना थोडं काळजीपूर्वक आपल्याला या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आता उदाहरणादाखल पहिला जो टेबल आहे हा रिसर्च पेपर्स इन पी रिव्ह्यूड और UGC लिस्टेड जर्नल्स. आता इथं घेत असताना UGCची काही केअर लिस्ट आहे किंवा ज्यांची पी रिव्ह्यूड जर्नलची लिस्ट आहे या जर्नलमध्ये असलेले जे पेपर आपण पब्लिश केलेले असतील तर आपण या ठिकाणी त्याचे मार्क्स जे आहेत ते क्लेम करू शकतो. जे उदाहरणादाखल त्या पेपरचं नाव काय आहे, कोणत्या जर्नलमध्ये तो पेपर आलेला आहे, त्या जर्नलचा नंबर काय, व्हॉल्यूम काय, इश्यू किती आहे किंवा पब्लिकेशनचं इयर काय म्हणजे 2018 आहे, 17 आहे, 19 आहे, जे काही असेल ते. त्यासोबतच त्याचा ISSN नंबर असेल, त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे, नंबर ऑफ को ऑथर्स जर असतील तर किंवा जर सिंगल असेल तर मग आपण त्यामध्ये सिंगल आहे किंवा प्रिन्सिपल ऑथर आहे. कारण या बाबींवरतीच आपल्याला सेल्फ अप्रायझल स्कोअरमध्ये ते मार्क्स जे आहेत ते घेता येतात किंवा ते क्लेम करता येतात. त्याचंसुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये असलेलं पाहायला मिळेल. म्हणजे कशा स्वरूपामध्ये आपण ते मार्क्स जे आहेत ते क्लेम करू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा दुसरा टेबल आहे पब्लिकेशन अदर दॅन रिसर्च पेपर्स. म्हणजे रिसर्च पेपर किंवा संशोधन पेपर सोडून पुस्तक असतील किंवा चॅप्टर्स इन बुक्स असतील तर याच्यासाठी आपल्याला बुक्स पब्लिश्ड विथ ISSN किंवा ISBN नंबर जर असेल आपल्या पुस्तकाला आणि ते पब्लिश केलेलं पुस्तक जर असेल, जर इंटरनॅशनल पब्लिशर असतील तर 12 मार्क्स किंवा 12 पॉईंट्स आहेत. बुक्स फॉर सिंगल ऑथर आपण एकटेच जर ऑथर असाल तर त्यासाठी 12 पॉईंट्स आपल्याला आहेत. नॅशनल पब्लिशर असेल तर त्यासाठी 10 पॉईंट्स त्या ठिकाणी आपण क्लेम जे आहे ते करू शकतो जे की सिंगल ऑथरच्या बाबतीमध्ये आहे. आता जर जॉईंट ऑथर वगैरे त्या ठिकाणी असेल तर अशा केसमध्ये आपल्याला पुन्हा संशोधन जे काही लेख आहेत किंवा रिसर्च पेपरच्या प्रमाणे आपण इथं 70-30 या प्रमाणामध्ये ते मार्क्स जे आहेत ते सहजरित्या क्लेम जे आहे ते करू शकतो.
इथं सुद्धा आपल्याला पुस्तकाच्या बाबतीमध्ये पुस्तकाचं टायटल किंवा नाव काय आहे, कोणत्या पब्लिशरने ते पब्लिश केलेलं आहे, तो इंटरनॅशनल आहे की नॅशनल पब्लिशर आहे, किती ऑथर होते त्या पुस्तकासाठी, आपण एकटेच आहात की दुसरे आपल्या सोबतचे को ऑथर त्यामध्ये आहेत, याचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये येईल. आता 2 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यातच सब पॉईंट या ठिकाणी करण्यात आलेला आहे की जर पूर्ण पुस्तक आपण स्वतःहून पब्लिश न करता एखाद्या संपादित पुस्तकामध्ये आपलं ज्याला आपण चॅप्टर्स इन एडिटेड बुक असेल त्या ठिकाणी, तर आपल्याला 5 पॉईंट पर चॅप्टर, म्हणजे एक चॅप्टर जर आपलं त्या ठिकाणी असेल तर आपल्याला त्याचे 5 मार्क्स किंवा 5 पॉईंट्स त्या ठिकाणी क्लेम जे आहे ते करता येतात. इथं सुद्धा पुन्हा त्याच पद्धतीनं आपल्याला माहिती जी आहे ते द्यावयाची आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की आपण रिसर्च कॅटेगरीमधला जो पहिला टेबल आहे, ज्यामध्ये आपण रिसर्च पेपरचे आपल्या मार्क्स त्या ठिकाणी क्लेम करणार आहेत, त्यामध्ये जर आपला रिसर्च पेपर हा पीर रिव्ह्यू जर्नलमध्ये किंवा ज्याला आपण UGC लिस्टेड जर्नलमध्ये असेल, तर यामध्ये जे काही रेफर्ड जर्नल्स आहेत विदाऊट इम्पॅक्ट फॅक्टर, त्यासाठी आपल्याला केवळ 5 मार्क्स जे आहेत ते क्लेम करता येतात. जर आपला पेपर हा इम्पॅक्ट फॅक्टर लेस दॅन 1 म्हणजे 0.7 आहे, 0.8 आहे, या ठिकाणी आपल्याला 10 पॉईंट्स क्लेम करता येतात. त्या ठिकाणी 1 ते 2 याच्यामध्ये जर इम्पॅक्ट फॅक्टर असेल तर 15 पॉईंट्स आहेत. 2 ते 5 याच्यामध्ये जर इम्पॅक्ट फॅक्टर असेल तर 20 पॉईंट्स आहेत. 5 ते 10मध्ये जर इम्पॅक्ट फॅक्टर असेल तर आपण 25 पॉईंट्स क्लेम करू शकतो. आणि जर इम्पॅक्ट फॅक्टर 10पेक्षा जास्त असेल की जे सहजरित्या आपल्याला, ज्याला आपण म्हणू शकतो की सायन्समध्ये जे काही जर्नल्स आहेत नामांकित किंवा जे बोटावर मोजणे आहेत, त्यांच्या बाबतीमध्येच हे पॉईंट्स आपल्याला 30 पॉईंट्स असलेले पाहायला मिळतात. आता इथं सुद्धा घेत असताना जे काही आपण इथं पूर्ण गुण जे दर्शवलेले आहेत किंवा पॉईंट्स आहेत, ते आपल्याला घेत असताना जर आपण सिंगल ऑथर असू तरच आपल्याला हे मार्क्स पूर्णपणे क्लेम करता येतात. त्याऐवजी त्या पेपरसाठी जर 2 ऑथर असतील तर त्यापैकी 70% जे काही मार्क्स आहेत, जे की टोटल व्हॅल्यू ऑफ पब्लिकेशन आहे फॉर ईच ऑथर, म्हणजे दोघांनाही 70% मार्क्स त्या ठिकाणी क्लेम करता येतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे. दुसरं जे आहे, जर समजा दोघांपेक्षा जास्त ऑथर असतील की आपण 3 प्राध्यापक आहेत आणि तिघांनी मिळून एक संशोधन पेपर केलेला आहे, तर या ठिकाणी जो पहिला ऑथर असेल, जो की त्या पेपरचा फर्स्ट ऑथर आहे किंवा तो प्रिन्सिपल ऑथर आहे किंवा ज्याच्या नावाने हा करस्पॉन्डन्स त्या जर्नलला करण्यात आलेला आहे, त्याला ते 70% मार्क्स मिळतात आणि उर्वरित 30% मार्क इतर दोघांना 30% मार्क्स जे आहेत ते क्लेम त्या ठिकाणी करता येऊ शकतात. प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच अट आहे की तुमचं जर प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर सोबत को इन्व्हेस्टिगेटर किंवा आणखी एक प्राध्यापक त्यामध्ये सहभागी असेल तर त्या दोघांना त्या प्रोजेक्टचे 50% म्हणजे निम्मे मार्क्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यासोबतच दुसराच जो काही टेबल आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की दुसऱ्या टेबलमधील जो दुसरा पॉईंट आहे, जो की पुस्तकाच्या बाबतीमध्ये आहे, पुन्हा इथं एडिटर ऑफ बुक म्हणजे स्वतः संपादित केलेलं जे काही पुस्तक आहे त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा घेत असताना आपल्याला जर ते पुस्तक इंटरनॅशनल पब्लिशरनी पब्लिश केलेलं असेल आणि आपण सिंगल ऑथर असू तर 10 पॉईंट्स आपण क्लेम करू शकतो. जर नॅशनल पब्लिशरचं असेल तर 8 पॉईंट या ठिकाणी जे आहे ते क्लेम करू शकतो. त्यासोबतच जे काही अनुवादित पुस्तकं असतील, जे काही इंडियन किंवा परदेशी लँग्वेजेस, फॉरेन लँग्वेजेसच्या बाबतीमध्ये असतील, तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 पॉईंट्स पर चॅप्टर किंवा रिसर्च पेपरच्या बाबतीमध्ये आहे किंवा 8 पॉईंट्स प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीमध्ये असलेले पाहायला मिळतात. त्यासोबतच अतिशय महत्त्वाची बाब जी आहे की जी आता नवीन जी काही टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा अध्यापन किंवा अध्ययन पद्धतीमध्ये येणारे जे काही फेरबदल जे झालेले आहेत आणि ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतो, त्याचा उल्लेख मात्र आता इथून पुढे रिसर्च क्रायटेरिया जो आहे किंवा कॅटेगरी जी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर आता हा 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये क्रिएशन ऑफ ICT मेडिएटेड टीचिंग लर्निंग पेडॉलॉजी अँड कंटेंट डेव्हलपमेंट, म्हणजे आपण ICTचा वापर करून जर काही आपलं अभ्यासक्रमाची, ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची माहिती वगैरे तयार केलेली असेल किंवा नोट्सच्या स्वरूपामध्ये असेल किंवा लेक्चरच्या स्वरूपामध्ये असेल किंवा कोर्सच्या स्वरूपात असेल,
तर त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी जे आहे ते उल्लेख असलेला पाहायला मिळतो. इथं आपण पहिला जो टेबल आहे यामध्ये इनोव्हेटिव्ह पेडॉलॉजी म्हणजे नवीन पद्धतीनं किंवा नाविन्यपूर्ण आपण निर्मिती जर त्या ठिकाणी काही केली असेल स्वतःहून, तर त्यासाठी प्रत्येक एका कृतीसाठी किंवा उपक्रमासाठी 5 पॉईंट्स आपल्याला मिळतात. यामध्ये काय आहे मग टायटल ऑफ इनोव्हेटिव्ह पेडॉलॉजी म्हणजे आपण उदाहरणादाखल घेऊया की आपण काही गुगल क्लासरूमच्या माध्यमातून इथं मेन्शन केलेलं आहे की ICT रिसोर्सेसच्या बाबतीत काही यूट्यूबच्या बाबतीत व्हिडिओज आपण तयार करून अपलोड केलेले असतील, काही स्मार्ट क्लासरूम मग गुगल क्लासरूमचा सारखा यूज केला असेल, काही सिम्युलेशन्स असतील, मॉडेल्स असतील, गेम्स असतील किंवा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतील, व्हर्च्युअल लॅबोरेटरीज किंवा क्लासरूमचा आपण त्या ठिकाणी वापर केला असेल, चार्ट प्रिपरेशन केला असेल, ज्याला आपण म्हणू शकतो की एन्व्हायरमेंट फ्रेंडली टीचिंग जे आहे किंवा फेस टू फेस टीचिंग आहे किंवा नेटवर्क बेस्ड टीचिंग आहे किंवा ओपन बेस्ड टीचिंग आहे, डिस्टन्स एज्युकेशन आहे, यासारख्या ॲक्टिव्हिटीजचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख असलेला पाहायला मिळतो. आणि मग उदाहरणादाखल आपण गुगल क्लासरूमच्या माध्यमातून हे केलेलं असेल आणि स्पॉन्सर्ड एजन्सी म्हणून आपण विद्यापीठाच्या मार्फत म्हणा किंवा आपल्या महाविद्यालयाच्या मार्फत आपल्याला जर ती ॲक्टिव्हिटी देण्यात आली असेल किंवा प्रोत्साहन मिळालं असेल तर तीसुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आणि या ठिकाणी आपण त्याची डेट ऑफ अप्रुव्हल फ्रॉम अथॉरिटी म्हणजे आपण एखादा व्हिडिओ तयार केला आहे आणि आपल्या अभ्यास मंडळाने त्याला समजा परवानगी दिली आणि ते परवानगी दिल्यानंतर तो विद्यापीठाच्या वेबसाईटला असेल, कॉलेजच्या वेबसाईटला असेल किंवा प्राचार्यांच्या मान्यतेनं आपण तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचे मार्क्ससुद्धा क्लेम जे आहे ते करता येऊ शकतात. अर्थातच या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्व पुरावे किंवा ऑथेंटिक जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या फॉर्मसोबत जोडावे लागतील. त्यासोबतच आपल्याला जे काही नवीन अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आपलं जर काही योगदान त्या ठिकाणी असेल तर त्याला देखील 2 मार्क्स आपल्याला असलेले पाहायला मिळतात. यामध्ये मग नेम ऑफ प्रोग्राम किंवा व्हेअर करिक्युला इंट्रोड्यूस म्हणजे की सपोज आपण BSc फर्स्ट इयर आहे किंवा BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जो काही अभ्यासक्रम यावर्षी समजा बदलण्यात आलेला आहे त्यामध्ये एखाद्या पेपरमध्ये आपलं योगदान सिलेबस तयार करण्यामध्ये, सूचना देण्यामध्ये किंवा ड्राफ्टिंगमध्ये असेल ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते मेन्शन करू शकतो. त्यामध्ये काही आपण ICTचा वापर करून जर काही मटेरियल डेव्हलप केलं असेल ते आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्यासाठी मात्र मग अभ्यास मंडळ असेल किंवा विद्यापीठाचे जे काही स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्याची मान्यता किंवा ती इम्प्लिमेंटेशनची तारीख वगैरे आपल्याला द्यावी लागेल. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडावी लागतील. ते आपण या ठिकाणी जे आहे ते उल्लेख करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ज्याला आपण MOOC किंवा मासिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेसच्या बाबतीमध्ये जी काही क्वाड्रंट सिस्टीम या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी या MOOCचे कोर्सेस वगैरे आत्तापर्यंत केलेले आहेत त्यांना या बाबतीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं जे आहे ते आपली मांडणी या ठिकाणी करू शकतात किंवा ते पॉईंट्स जे आहेत ते त्या ठिकाणी क्लेम करू शकतात. अर्थातच हे मासिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेसच्या बाबतीमध्ये भर जो आहे तो या नवीन आलेल्या PBSमध्ये किंवा या UGC रेग्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. इथं पॉईंट नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये मग फर्स्ट असेल, सेकंड असेल किंवा थर्ड असेल या ठिकाणी त्यासोबतच आलेलं जे काही 4 नंबरचा मुद्दा असेल या सर्वांमध्ये आपल्याला या गोष्टीचा उल्लेख त्यासोबत कंटेंट डेव्हलपमेंटचा मुद्दा देखील त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळू शकतो. या सर्व बाबी आपल्याला जर आपण या अशा प्रकारचे MOOC किंवा मासिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस जर केलेले असतील तर त्या ठिकाणी हे सगळे मुद्दे आपल्याला लागू पडतात जे की 4 क्वाड्रंट मेथडमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख जो आहे तो असलेला पाहायला मिळतो. तर या सगळ्यांचं जे आहे ज्याला आपण 3 नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये मग पुन्हा D फर्स्ट, D सेकंड, D थर्ड आणि D फोर्थ असे जवळपास 4 वेगवेगळे पॉईंट्स जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला कव्हर केलेले पाहायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की ज्यामध्ये जे काही संशोधक मार्गदर्शक आहेत किंवा PhDचं मार्गदर्शक म्हणून काम करतात तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा टेबल आहे किंवा हा चार्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला जर आपण PhD मार्गदर्शक म्हणून इथं आपल्या मार्गदर्शनाखाली जर एक विद्यार्थी जर अवॉर्ड असेल तर त्याला 10 पॉईंट्स आहेत, 2 असतील तर मग 20-30 जी काही संख्या असेल त्याच्यानुसार आपण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यागणीच आपल्याला 10 पॉईंट जे आहेत ते त्या ठिकाणी
क्लेम करता येतात. 5 मार्क्स आहेत जर त्या विद्यार्थ्याने थेसिस सबमिटेड त्या ठिकाणी केला असेल. एम.फिलच्या बाबतीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचे जे डेझर्टेशन रिपोर्ट्स असतात त्याच्या बाबतीमध्ये 2 पॉईंट्स आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे, ज्याला आपण डिग्री अवॉर्डेड, ज्यांना एम.फिल किंवा पी.एच.डी जर आपल्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या ज्याला पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स डेझर्टेशन आपण म्हणतो ते जर मिळालेलं असेल तर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यासोबतच 4 नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये रिसर्च प्रोजेक्ट्स, यामध्ये कम्प्लिटेड जे पूर्ण झालेले रिसर्च प्रोजेक्ट्स असतील. समजा त्या ठिकाणी जर 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या अनुदानाचा प्रकल्प आपल्याकडं कंप्लीट झालेला असेल तर 10 मार्क्स किंवा पॉईंट्स आहेत आपल्याला. जर 10 लाखापेक्षा कमी असेल तर 5 पॉईंट्स कम्प्लिटेड प्रोजेक्टसाठी आहेत. त्यामध्येच दुसरा सब पॉईंट आहे, जर काही प्रोजेक्ट आपल्याकडं ऑनगोईंग कंडिशनमध्ये असतील तर त्यामध्ये सुद्धा जर 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 5 पॉईंट्स, 10 लाखापेक्षा कमी किमतीचा किंवा रकमेचा अनुदानाचा प्रकल्प असेल तर 2 पॉईंट्स, असे मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण त्या ठिकाणी जे आहे ते क्लेम करू शकतो. त्यासोबतच महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा कन्सल्टन्सीचा. एखाद्या विभागाच्या मार्फत किंवा एखाद्या प्राध्यापकांच्या मार्फत अशा प्रकारची जर कन्सल्टन्सी किंवा रिसर्च ॲक्टिव्हिटी केली जात असेल तर 3 पॉईंट्स एका कन्सल्टन्सी प्रोजेक्टच्या पाठीमागे आपण ते जे आहे ते क्लेम त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच अत्यंत महत्त्वपूर्ण जी बाब आहे संशोधनाच्या दृष्टिकोनातून, जर काही आपल्याकडे पेटंट्स असतील, आपल्या नावावरती जर काही पेटंट्स असतील ज्यामध्ये इंटरनॅशनल लेवलचे पेटंट्स असतील तर 10 पॉईंट्स त्या ठिकाणी आहेत आणि जर नॅशनल लेवलचे असेल तर आपण 7 पॉईंट्स जे आहेत ते त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे 5 नंबरचा, तो आहे तुमचा पॉलिसी डॉक्युमेंट सबमिटेड टू इंटरनॅशनल बॉडी किंवा ऑर्गनायझेशन. म्हणजे धोरणात्मक जे काही निर्णय घेतले जातात किंवा वेगळ्या, ज्याला आपण म्हणू शकतो की नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन, असे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल इत्यादींच्या मार्फत जे काही असे पॉलिसी डॉक्युमेंट्स तयार केले जातात त्यासाठी आपण काही सूचना पाठवलेल्या असतील किंवा आपला काही त्यामध्ये मेंबर म्हणून किंवा एखादा ज्याला आपण म्हणू शकतो की इन्व्हायटी मेंबर म्हणून त्यामध्ये रोल असेल तर आपण त्या ठिकाणी ते मार्क्स जे आहेत ते क्लेम करू शकतो. त्यामध्ये पुन्हा इंटरनॅशनल लेवलचे असेल तर 10 मार्क्स आहेत, नॅशनल असेल तर 7 आहेत आणि राज्य पातळीवर असेल तर 5 मार्क्स आपण त्या ठिकाणी ते क्लेम करू शकतो. त्यासोबतच 5 नंबरचा जो काही सी पॉईंट आहे किंवा सब पॉईंट आहे तो तुमचा अवॉर्ड्स किंवा फेलोशिप. जर आंतरराष्ट्रीय लेवलचा आपल्याला अवॉर्ड्स किंवा फेलोशिप किंवा रिकग्निशन असेल तर 7 पॉईंट्स आहेत, नॅशनल लेवलचं असेल तर 5 पॉईंट्स आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. आता त्यानंतर जी काही आपल्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची बाब असते म्हणजे आपण इन्व्हायटेड लेक्चर्स किंवा रिसोर्स पर्सन म्हणून किंवा पेपर प्रेझेंटेशन, म्हणजे एखाद्या सेमिनारमध्ये असेल, कॉन्फरन्समध्ये असेल किंवा फुल कॉन्फरन्स प्रोसिडिंगमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू शकतो परिषदेचा इन्व्हायटेड लेक्चर्स असेल तर या ठिकाणी आपल्याला जर आपण इंटरनॅशनल जी की ॲब्रॉड म्हणजे भारताच्या बाहेर जर ती कॉन्फरन्स किंवा तो सेमिनार झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण रिसोर्स पर्सन किंवा आपलं इन्व्हायटेड टॉक झालेला असेल तर आपल्याला 7 पॉईंट्स त्या ठिकाणी घेता येतात किंवा क्लेम करता येतात. जर आपण विदिन कंट्री म्हणजे आपल्या देशांतर्गतच एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये जर असे प्रकारचं आपलं इन्व्हायटेड लेक्चर्स किंवा रिसोर्स पर्सन म्हणून झालेलं असेल तर आपण 5 पॉईंट्स त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. नॅशनल लेवलला आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट्स जे आहेत ते आपल्या सेमिनारसाठी किंवा कॉन्फरन्सेससाठी आहे आणि स्टेट किंवा युनिव्हर्सिटी लेवल असेल तर 2 पॉईंट्स त्या ठिकाणी आहेत. पण यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब कोणती आहे, जर आपण फुल पेपर इन कॉन्फरन्स प्रोसिडिंग हा पेपर एखाद्या कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंगमध्ये आलेला आहे आणि त्याचे मार्क्स आपण वरी रिसर्च क्रायटेरियामध्ये किंवा कॅटेगरीमध्ये त्याचे मार्क्स रिसर्च पेपर या टायटलखाली जर घेतले असतील तर आपल्याला इथं पेपर प्रेझेंटेडचे मार्क्स या ठिकाणी जे आहे ते क्लेम करता येणार नाहीत, कारण या ठिकाणी घेत असताना आपल्याला एकदाच आपण ते जे आहे ते क्लेम करू शकतो. प्रोसिडिंग विल बी काउंटेड ओनली वन्स, म्हणजे इथं जे आपण घेणार आहे ती ॲक्टिव्हिटी वरती आपल्या रिसर्च पेपरमध्ये दिसता कामा नये
किंवा तिथं जर मार्क्स घेतले असतील तर इथं आपण त्याचं जे आहे ते रिफ्लेक्शन किंवा त्याचे पॉईंट्स आपल्याला क्लेम करता येणार नाही. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या दृष्टीनं असलेली पाहायला मिळते. त्यानंतर शेवटचा जो काही टप्पा येतो या PBS फॉर्मचा तो आहे ह्या सगळ्याचे जे आहे ते समरी, ज्याला आपण समरी ऑफ टेबल 2 कॅटेगरी थर्ड जे आहे या कॅटेगरी थर्डची समरी आहे ही. यामध्ये डिटेल्स ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण 1 ते 6 पर्यंत जे काही आत्तापर्यंत टेबल सर्व जे आहे ते त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला. मग रिसर्च पेपरच्या बाबतीत असतील, अदर दॅन पब्लिकेशन असतील, बुक्सच्या स्वरूपात किंवा ICT मटेरियलच्या स्वरूपात, रिसर्च प्रोजेक्ट्स असतील, पेटंट्स, पॉलिसी डॉक्युमेंट, अवॉर्ड, फेलोशिप किंवा रिसोर्स पर्सन, इन्व्हायटेड लेक्चर्स किंवा फुल पेपर्स असतील कॉन्फरन्स प्रोसिडिंगमधले, या सर्वांचे जे काही मार्क्स आपण वरती प्रत्येक पॉईंटमध्ये क्लेम केले आहेत त्याचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत आणि त्याची एकत्रितरित्या बेरीज या ठिकाणी येईल. आणि हा पुढचा कॉलम जो आहे तो व्हेरीफाईड कमिटी किंवा स्क्रीनिंग कमिटीसाठी आपल्याला खुला ठेवायचा आहे किंवा मोकळा ठेवायचा. त्यानंतर समरी ऑफ API स्कोर्स. आता आपण जे काही टेबल फर्स्ट आणि टेबल सेकंड किंवा ज्याला आपण कॅटेगरी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरती पाहिलं, या सगळ्यांचं जे आहे ते समरी किंवा संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा आढावा जर घेतला आपण तर त्यामध्ये दिसेल की टेबल फर्स्ट जो आहे ज्यामध्ये आपण फर्स्ट टीचिंग आणि दुसरं जे आहे ते ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज होत्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज रिलेटेड किंवा स्टुडंट रिलेटेड, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं ओव्हरऑल ग्रेडिंग काय आहे, टीचिंगच्या बाबतीत असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट युनिव्हर्सिटी कॉलेज लेवलच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा रिसर्च ॲक्टिव्हिटीमध्ये जी की आपण गुड स्वरूपामध्ये किंवा सॅटिस्फॅक्टरी स्वरूपामध्ये वरती जे आहे ते पाहिलेलं आहे. ते आपण गुड असेल तर हा जो काही 33 नंबरचा कॉलम आहे इथं आपण त्याचं जे आहे ते मेन्शन करणं आवश्यक आहे. आणि जो टेबल सेकंड जो आहे जो की कॅटेगरी थर्ड जो आपण वरती पाहिले इथं येणारी जी काही टोटल बेरीज आहे ती आपल्याला ते गुण किंवा पॉईंट्स या ठिकाणी क्लेम जे आहे ते करायचे. आणि हे करत असताना हे जे काही आपण मार्क्स या ठिकाणी क्लेम केलेले आहेत किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये आपण वरती जो काही उल्लेख आपण त्या ठिकाणी केलेला आहे त्या टेबलमध्ये, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आवश्यक असलेल्या जे काही प्रमाणपत्राच्या प्रती असतील किंवा काही पत्र असतील किंवा सँक्शन ऑर्डर्स असतील किंवा आपले संशोधन लेख असतील, या संदर्भातली सर्व जी काही आवश्यक किंवा नेसेसरी असणारी जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं मात्र आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते मेन्शन करणं किंवा सोबत जोडणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. कारण याच्या आधारेच आपल्याला आपण जे काही क्लेम केलेले किंवा आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेले जे काही मार्क्स आहेत किंवा पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. अन्यथा त्याच्यामध्ये खूप अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर हा शेवटचा जो त्याचा भाग आहे तो आहे आपला अंडरटेकिंगचा. म्हणजे आपण जी वरती माहिती दिलेली आहे, जे काही आपलं नाव वगैरे या ठिकाणी किंवा डेसिग्नेशन मिस्टर डॉक्टर काय असेल ते आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आणि ही जी काही मी वरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन जी आहे ती ड्युली ज्याला आपण म्हणू शकतो की फील्ड इन PBS प्रोफॉर्मा आणि ती करेक्ट आहे किंवा सत्य आहे किंवा बरोबर आहे अशा एक प्रकारचा हमी आपण त्या ठिकाणी देतो. त्या ठिकाणी आपली स्वतःची सही असेल, ठिकाण असेल, तारीख असेल पहिल्यांदा, त्यानंतर आपले जे काही HOD आहेत त्या ठिकाणी साईन किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की डेट वगैरे मेन्शन करतील. त्यानंतर आपले जे काही IQACचे प्रमुख असतील, IQAC सेल जो आहे आपल्या महाविद्यालयातला ते या ठिकाणी जे आहे ते सही करतात. त्यानंतर आपले प्राचार्य महोदय त्यांची सही किंवा शिक्का आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि मग या सर्व जे काही प्रती आहेत या प्रती त्या फॉर्मच्या सोबत जोडून आपला फॉर्म जो आहे तो आपल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी आपल्या IQAC सेलकडे जे आहे ते आपल्याला जमा करावायचं आहे. तर एकंदरीतच या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेला जो नवीन फॉर्म महाविद्यालयीन पातळीवरील प्राध्यापक किंवा शिक्षक वृंदांसाठी जो देण्यात आलेला होता त्या फॉर्मच्या अनुषंगानं ज्या काही बाबी आहेत त्यावरती प्रकाश टाकण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण या पूर्ण जे काही सादरीकरण आहे या सादरीकरणाच्या दरम्यान या सर्व बाबींचं आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक
रित्या या ठिकाणी अवलोकन करावं आणि त्यानंतर देखील आपल्या या ठिकाणी या PBS फॉर्मच्या दृष्टिकोनातून किंवा भरत असताना आपल्याला जर काही अडचणी असतील, शंका असतील किंवा आपल्या काही संकल्पना किंवा आपल्या काही सूचना असतील, तर मला प्रत्यक्षरित्या भेटून म्हणा किंवा WhatsApp आहे किंवा ईमेलच्या स्वरूपामध्ये किंवा फोनच्या माध्यमातून मला आपण या ठिकाणी जे आहे ते देऊ शकता. आपल्या सूचना असतील किंवा प्रतिक्रिया असतील, या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. या अशा प्रकारचा जो काही एकदिवसीय कार्यशाळेचा जो काही कार्यक्रम शिवनेरी महाविद्यालय शिरवानपाळ यांच्या वतीने जो काही आयोजित करण्यासाठी मला या ठिकाणी माझं सादरीकरण करण्याची जी काही संधी मिळाली त्याबद्दल संस्थेचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वमरावजी माने साहेब, संस्थेचे सचिव माननीय पद्माकरजी मोगर्गे साहेब आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव सर, या सर्वांचं मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.